नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। तर आज मी बनवणार आहे खारे शेंगदाणे। त्यासाठी हे बघा, एक वाटी मी शेंगाचं बी घेतलेलं आहे, स्वच्छ निवडून घेतले, खराब असलेले बी काढून घेतलेत मी त्यातले। तर आता बनवूया आपण। इथे मी पातेले घेतले, त्या पातेल्यामध्ये मी शेंगाचं बी टाकून घेतलेलं आहे। तर तुम्ही आणखी माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर हे बघा, गिलासाने मी पाणी टाकून घेते ह्याच्यामध्ये। तर हे बघा, पाणी टाकून घेतलेलं आहे, त्यात मी मीठ टाकून घेते। मीठ भरपूर टाकायचं, म्हणजे खारे शेंगदाणे खाताना चव लागतात। मी साधारण 2 चमचे मीठ टाकून घेतले। आता आपण ही गॅसवर शिजवून घेऊ, ह्याला 10 ते 15 मिनिट शिजवून घेऊ। तर हे बघा, मी पातेल्यामध्ये पाणी, आता गॅस चालू करून पातेल्यात ठेवून घेतले मी गॅसवरती। तर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे तुम्ही नवीन व्हिडिओ पाहू शकता। तर मी व्हिडिओ टाकले पहिल्या सुरुवात तर तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल, तरी माझा कुठलाच व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत। हे बघा, आपल्या शेंगदाण्याला असे चांगले सुरकुत्या पडले की आपण समजायचं आपले शेंगदाणे छान असं उकडलेले आहेत। 10 ते 15 मिनिटं ह्याला उकडून घेऊ शकता। आता आपले शेंगदाणे चांगले वाफून झालेले आहेत। आता मी गॅस बंद करते आणि त्यातलं पाणी काढून घेते साईडला। तर हे बघा, मी इथं एक चाळण घेतले, पातेल्यावर ठेवून घेतले, त्यात पाणी काढून घेते हे। तरी ते मी नॅपकिन अंथरून घेतलेलं आहे, टावेल, त्याच्यावर असं पसरून घेते ह्याला, म्हणजे ह्यातलं सगळं काय आहे ते पाणी सुकून जाईल। बघू शकता, मी असं पातळ पसरून घेतलेलं आहे। आता कसं, मुलांना सुट्ट्या पडल्या शाळेला, तर मुलांना दुपारच्या छोट्या भुकेसाठी काहीतरी टाइमपास म्हणून तुम्ही शेंगाचं बी बनवून देऊ शकता, असे खारे शेंगदाणे। तुम्ही कुठं बाहेर पिक्चर बघायला जात असाल किंवा घरामध्ये पिक्चर बघत असाल, तर टाइमपास म्हणून हे छान आहे खाण्यासाठी। आता सुट्ट्या पडल्यात म्हणल्यावर कुठं बाहेर फिरायला वगैरे देवदर्शनाला जात असाल तर टाइमपास म्हणून तुम्ही घेऊन जाऊ शकता असे बनवून शेंगदाणे। आता हे मी कढईमध्ये मीठ पण गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे बारीक गॅसवर। आता आपल्या शेंगदाण्यातलं म्हणजे असं पाणी पण आता सगळं सुकलेलं आहे। आता आपलं मीठ पण छान गरम झालेलं आहे। आता आपण हे शेंगदाणे टाकून घेऊ ह्याच्यामध्ये। थोडं थोडं टाकूनच आपण छान असं हे करून घेणार आहे, भाजून। तर हे बघू शकता, छान असं भाजून घेते शेंगाचे बी, खारे शेंगदाणे। आता आपले हे भाजलेले आहेत। हे बघा, किती अलगद साल निघते ह्याची, गरम आहे, चटके बसतात। आता ह्याला मी साईडला काढून घेते, तुम्हाला ह्याचा आवाज पण दाखवते कसे कुरकुरीत झालेत ते, अगदी गाड्यावर मिळतात तसे झालेले आहेत। अशी मोठे हे काढून घ्यायचं, म्हणजे शेंगाचं बी वरती राहतं, मीठ आहे ते खाली निघून जातं सगळं। हे बघा, तर तुम्हाला ह्याचा आवाज दाखवते। आता दुसरे पण मी अशा पद्धतीने सगळे हे करून घेते, मिठामध्ये भाजून घेणार आहे। असं भाजताना भरपूर सारं मीठ चिटकतं, नंतर छान असं भाजले का मीठ निघतं सगळं ह्याचं। तर तुम्हाला मी याचा आवाज दाखवते। हे बघा, किती छान दिसतात। हे बघा, किती छान पटकन साल निघते अलगद। हे बघा, खायला पण तितकेच खूप छान झाले, मीठ बीठ एकदम व्यवस्थित झालेलं आहे। हे बघा, बघू शकताय।
आता हे पण छान भाजलेले आहेत, हे मी साईडला काढून घेते. तर बघू शकता आपले खाण्यासाठी खारे शेंगदाणे बनवून तयार आहेत. खूप छान दिसतात. हे बघा, अगदी गाढ मिळतात तसेच झालेले आहेत. चवीला पण तेवढेच अप्रतिम झालेत. तर कशी वाटली याची रेसिपी? आवडली का? आवडल्यास प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.